ओपनिंग बॅटर टीम जय हनुमान एरंजाड कडून प्रसाद आणि त्याच्या साथीला येतो मात्र मयूर. प्रसाद म्हात्रे आणि मयूर मेहर हे दोन सलामीचे फलंदाज. जय हनुमान एरंजाड टीमच्या विरोधात बडवल बी प्लस टीम 12th मॅन असेल तर स्टेज वरती या. कॅप्टन राकेश पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो आणि एक चांगली ठसनभरी मॅच तुमच्या भेटीला आहे. जय हनुमान एरंजाड आणि त्यांच्या विपक्षात बडवल बी प्लस. खरं तर आज जय हनुमान एरंजाड टीमच्या विरोधात खेळण्यासाठी काही संघ तयार नव्हते. बडवल बी प्लस कर्जत तालुक्यातील नामवंत संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट एक चांगली मॅच चांगली फाईट तुम्हाला बघायला मिळेल. खरं तर यावर्षी जय हनुमान एरंजाडचा परफॉर्मन्स बघता बडवल बी प्लस टीमचा परफॉर्मन्स बघता एक चांगली हाय व्होल्टेज मॅच तुमच्या भेटीला आहे. पहिला बॉल वेगवान चेंडू टाकलाय बडवल बी प्लस टीमच्या पहिल्या बॉलर उमेश या गोलंदाजाने आणि स्ट्राइक वरती मात्र फलंदाज मयूर मेहर आणि नॉन स्ट्राइकरला येतो मात्र प्रसाद म्हात्रे. चांगली टीम आहे जय हनुमान एरंजाड आणि त्यांच्या विपक्षात बडवल बी प्लस देखील. दुसरा बॉल फटका चांगला मयूर मेहरच्या बॅट मधून मिड विकेटला जय हनुमान एरंजाड टीमचा आलाय पहिला चौकार. सहा टुर्नामेंट मध्ये जवळपास क्वालिफाय मॅच मध्ये हातातून सामने त्यांचे निसटले आणि जवळपास 6 ते 7 ट्रॉफीज जय हनुमान एरंजाड टीमने या वर्षीच्या सीझन मध्ये जिंकल्यात. 4 ओव्हरचा हा सामना राहील याची नोंद घ्या. पहिली ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले असेल. जय हनुमान एरंजाड टीम इथून मात्र मयूर मेहरची सुरुवात आहे. गोलंदाजी मार्क वरती उमेश बडवल बी प्लस टीमचा पॉवर प्ले मध्ये. यावेळेस शॉट 30 सर्कलच्या आतमध्ये हातातून चेंडू निसटलाय दोन्ही पायामधून निघालाय. दुसरीचा कॉल रनआउटची चान्स होती आणि धावा कंप्लीट केला तिथून 2 मिसफील्ड झाली खेळाडूकडून. समोर चेंडू होता दोन्ही पायांच्या मधून काढला आणि मयूर मेहर इथून जय हनुमान एरंजाड टीमसाठी पहिल्या 3 बॉल मध्ये धावा झाल्या टोटल आतापर्यंत त्या मात्र 6. उमेश या गोलंदाजाच्या समोर मयूर मेहर सुरुवातीपासूनच अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय जय हनुमान एरंजाड आणि त्यांच्या अगेन्स्ट येतो उमेश. करण बाबरे यांचं माजी सभापती चषकामध्ये शुभ आगमन होत आहे. करण बाबरे यांचं हार्दिक स्वागत. करण या मंचावरती आम्ही आतुरतेने आपली वाट पाहत होतो. अनिल माळी सर पंचांच्या भूमिकेत मेन पंचांच्या भूमिकेत त्यांचंही कौतुक आहे आणि चांगली साथ या स्पर्धेला अनिल दादाची. चांगला बॉल टाकला उमेशने समोरच्या दिशेने ठेवलाय. डॉट बॉलची फेक झाली. 2 बॉल उमेशच्या खात्यात आले तर 2 चेंडू मयूर मेहरच्या खात्यात आले आणि जय हनुमान एरंजाड टीमची 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती मात्र 6. पॉवर प्ले मध्ये रोखलंय मी म्हणेल मयूर मेहरला उमेश या बॉलरने. 5वा बॉल बॅटची कडा समोर होते खेळाडू. 1 रन इथून कंप्लीट केली जाईल धावसंख्या 7. आज पहिल्या मॅच मध्ये टीम शिवशक्ती वंजारपाडाने 4 ओव्हर मध्ये 74 धावा उभारल्या. त्यानंतर जयशंकर सांदई टीमने 61 धावा सेकंड इनिंग मध्ये 13 धावांनी संघ पराभूत झाला. दुसऱ्या मॅच मध्ये लो स्कोर मॅच झाली. गणेगाव चिंचवली आणि जय हनुमान बुतिवली इथे अवघ्या 32 धावांचा टार्गेट होता तरी देखील सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत गेला. फटका चांगला आहे प्रसाद म्हात्रेच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकलाय सीमा पार सुपरसॉनिक षटकार. बडवल बी प्लस टीमच्या उमेशने धावसंख्या पोहोचते ती मात्र 13 धावांनी इथून सुरुवात झाली. चांगला शॉट होता तो मात्र प्रसाद म्हात्रेचा. जय हनुमान एरंजाड टीम यावर्षी नवीन टी शर्ट तुम्ही बघताय स्वर्गीय गुरुनाथ बळीराम म्हात्रे पुरस्कृत निखिल सुभाष मेहर यांच्या वतीने पुरस्कृत केलेले गुरुनाथ बळीराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेले टी शर्ट तुम्ही बघता आणि त्यांच्या टीमचा पहिल्या षटकाचा परफॉर्मन्स बघता मयूर मेहरने धावा केल्या 7 आणि प्रसाद म्हात्रेने 1 चेंडू खात्यात आला त्यावरती ठोकला तो षटकार. 13 धावांची ही सुरुवात आहे. उमेश जामगेरेच्या ओव्हर मध्ये आला तर 13 धावा आणि सबसे कातिल राकेश पाटील ज्या खेळाडूची चर्चा आहे कर्जत तालुक्यात नंबर 1 ऑलराऊंडर या टीमचा बडवल बी प्लस टीमचा राकेश पाटील बॉलिंग मार्क वरती आलाय. गतीमध्ये परिवर्तन चेंडू फिरवण्याची कला आणि समोरच्या फलंदाजाची बॉडी लँग्वेज बघता बॉलिंग करण्याची कॅपॅसिटी असणारा बॉलर राकेश पाटील आणि समोर उभा आहे तो मात्र मयूर मेहर. क्लोज टू द स्टंप विकेट कीपर पंकज मस्कर आले. मयूर मेहरला अगदी लाईनच्या पुढे येऊ द्यायचं नाही ही स्ट्रॅटेजी आहे ती मात्र टीम बडवल बी प्लस या टीमची. गोलंदाज राकेश पाटील. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात. पहिला फुल टॉस
फलंदाज मयूर मेहरचा षटकार आणि पंचांनी घोषित केला इथून नो बॉल. चुकी त्यावरती धावा आल्यात टोटल 7 धावा आल्या पहिल्याच बॉल वरती. फ्री हिट असेल यानंतर जे अनमान एरंजा टीमला मयूर मेहरला थांबवायचं आणि त्यासाठी राकेश आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये आणि पहिल्या बॉल वरती नो प्लस षटकाराने धावा संख्या पोहोचली टोटल 20. नेक्स्ट बॉल वरती आता असेल ती मात्र जे अनमान एरंजा टीमला फ्री हिट. खर तर बडवल बी प्लस प्लस म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीने टीम मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावा लागेल. बडवल बी प्लस टीमला मयूर मेहर साठी हा राकेश पाटीलचा फ्री हिट. फटका मयूर मेहरचा, खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतात. फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्यावरती मिळेल ती सिंगल. 1 रन धावसंख्या पोहोचतीये 21. जे हनुमान एरंजाड संघाची सलामी आतापर्यंत चांगली आहे. प्रसाद म्हात्रे आणि मयूर मेहरची. 2 फलंदाज समोर येतो मात्र राकेश पाटील. राकेशचा हा चेंडू अपील जोरदार. धावेचा कॉल तोपर्यंत धाव केली आहे कंप्लीट. अपील दरम्यान एक चिकी सिंगल कंप्लीट केली जे हनुमान एरंजा टीमचे मयूर. लेग बायच्या स्वरूपातली टीमच्या खात्यात जाणारी ही धाव. स्कोरर संकेत बाबरे चांगली कामगिरी करतात. धावसंख्या ती मात्र 22. राकेश पाटीलचे प्रत्येक चेंडू हे फार वेगळे असतात. फलंदाजाला सहसा समजत नाही तशी बॉलिंग राकेश सध्या करतो. डगआउट मधले खेळाडू देखील ऑब्झर्वेशन करतात बॉलिंग. चांगला बॉल दांडी गोल केली आहे. फलंदाज इथून होईल बाद. पहिला झटका जे हनुमान एरंजा टीमला मयूर मेहर इथून बाद. सनी राणे मैदानाच्या आतमध्ये इथून आगेकूच करेल. मोठा धक्का आहे मयूर मेहरच्या स्वरूपात. चांगले लीड करत होता. ओपनिंग चांगली दिली होती. टाळ होऊन जातं मयूर मेहर साठी. चांगली सुरुवात त्याने टीमला करून दिली. धावसंख्या आतापर्यंत 22 आणि राकेश पाटीलने इथून झटका दिलाय टीम जे हनुमान एरंजा टीमला. आणि राकेश पाटीलच्या ओव्हर मध्ये चेंडू संपलेत आतापर्यंत 3. धावसंख्या ती मात्र 22. मोठ्या संख्येने आता ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. जवळपास 200+ प्रेक्षक इथून लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं माजी सभापती चषक वंजारपाडा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. मैदानावरती देखील बरेचसे प्रेक्षक भर उन्हात या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आणि एक जबरदस्त स्पर्धा. 3 कूलर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज आणि त्याही पेक्षा 4 ब्युटिफुल ट्रॉफीज सर्वांचं लक्ष वेधून घेतात. राकेशचा हा चेंडू मागे खेळाडू मिसफिल्ड करतायत. चेंडू सीमा रेखा पार. मिसफिल्डने येणारा हा चौकार. सनी राणे मैदानावरती पोहोचला आणि त्याच्या समोर राकेशचा हा चेंडू. असं वाटलं की चेंडू जर अडवला गेला असता तर डॉट बॉलची सांगता झाली असती. मिसफिल्डने हा चौकार आला. धावसंख्या ती मात्र 26. माजी सभापती अमरदादा मिसाळ यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. चांगला शॉट आहे सनी राणेच्या बॅट मधून. गुड शॉट. ठोकला चौकार. लगातार बॅक टू बॅक बाउंड्रीज ने धावसंख्या पोहोचती मात्र 30 या अंकावरती. हल्ला बोल मयूर मेहर थांबवलं राकेश पाटीलने. त्यानंतर सनी पोहोचला आणि सनीने बॅट मधून देखील आले लगातार चौकार 2. धावसंख्या 30. ओव्हर नंबर 2 लास्ट बॉल इथून टाकला जाईल राकेश पाटील कडून. बॅक टू बॅक रिव्हर्स देखील इथून सक्सेसफुल ठरलाय तो मात्र सनी राणेचा. आणि जय हनुमान एरंजा टीम सनी राणेने ठोकले चौकार 3. धावसंख्या 2 ओव्हर इथून समाप्त होत असताना धावसंख्या पोहोचतीये मात्र टोटल 30 या अंकावरती. 34 या अंकावरती. हेच खरं लक्ष आहे डगआउटचं जे आम्हाला लक्ष वेधून घ्यायचं आहे. आणि 2 ओव्हर मध्ये धावसंख्या पोहोचतीये ती मात्र 34 या अंकावरती. हुशार खेळाडू आहे हनुमान एरंजा टीमचे. टेल्समॅन आमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवतो की यावर्षी एरंजा टीमने 5 ते 6 अशा क्वालिफायच्या मॅचेस होत्या जिथून हातातून सामने निसटले. 6 ते 7 ट्रॉफी या सीझन मध्ये कमावल्यात. दुसरीकडे बडवल बी प्लस या संघाचा देखील परफॉर्मन्स बघता याही संघाने यावर्षी सुरुवात विनिंग ट्रॉफीने केली होती. पण आता पहिल्यांदा जय हनुमान एरंजा टीमच्या विरोधात खेळतोय बडवल बी प्लस. गरज आहे संघाला आता एक चांगल्या ओव्हरची.
कारण कमबॅक करणारी ती ओव्हर पाहिजे आणि त्यासाठी पंकज मस्कर गोलंदाजाला इन्व्हाइट केलं कॅप्टनने आणि फलंदाज प्रसाद मात्रे अवघा एक चेंडू खेळला आणि षटकार त्याने खेळलाय. तो प्रसाद मात्रे स्ट्राइक वरती आणि त्याला फेस करायचंय ते पंकज मस्कर या बॉलर्सला. पहिला बॉल खोला टाकला होता बॅटची कडा ऑन साइडला चेंडू शॉर्ट मिड विकेट कडे वेगाने खेळाडू धावलाय आणि तोपर्यंत विकेटच्या दरम्यान तिसरा धावेचा प्रयत्न. धावा कंप्लीट केल्या त्या मात्र 3. जिथे 1 हवी होती तिथे 3 धावा बहाल केल्या त्या मात्र टीम ज्या अनुमान एरन जाडला आणि ज्याने 3 चौकार खेळलेत तो सनी राणे आता स्ट्राइक वरती आलाय. धावा संख्या टोटल आतापर्यंत 37 या अंकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथून सुरू झालाय बडबल B+ टीम कडून. बॉलर पंकज. चांगला बॉल जोरदार अपील स्ट्रॉंग अपील पण शरीरभेदी चेंडूवरती मिळेल ती सिंगल. लेग बायच्या स्वरूपातली धाव मिळेल टीम ज्या अनुमान एरन जाडला. धावसंख्या 1 रनने वाढत असताना धावसंख्या 38 या अंकावरती. 2 बॉल संपलेत. पंकज मस्कर इथून मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतोय टीम ज्या अनुमान एरनजाड टीमला. राऊंड द विकेट चेंडू भिरकावला पाठवला चेंडू सीमा पार. ठोकलाय प्रसाद मात्रेने. हा या इनिंग मधला षटकार नंबर 2. खतरनाक बॅटिंग आहे प्रसाद मात्रेची. 2 षटकार त्याने ठोकलेत इनिंग मध्ये. 3 बॉल इथून संपलेत आणि धावसंख्या धाव फलकावरती पोहोचली ती मात्र 44 या अंकावर. 3 बॉल 44 रन. चौथा बॉल शरीरावरती आहे. इथे देखील 1 धाव. काय रनिंग आहे दोन्ही खेळाडूंची. शरीरभेद चेंडू ठरला की लगेच धाव कंप्लीट होते ज्या अनुमान एरनजाड टीमची. लेग बायची ही देखील धाव मिळेल. धावसंख्या 45. 4 बॉल इथून संपलेत. बॉलर पंकज मस्करचे. मयूर मेहरची अवघी 1 विकेट जी राकेश पाटीलने क्लीन बोल्ड केलं होतं मयूर मेहरला. त्यानंतर आता पंकज मस्कर समोर येतो मात्र सनी राणे. 4 बॉल 45 धावा. राऊंड द विकेटने 5वा बॉल. फटका सनीचा. खेळाडू धावतात. बॉल अडवण्यासाठी प्रयत्न. समोर चेंडू कलेक्ट केला वेगाने थ्रो स्ट्रायकर एंड कडे. डेंजर झोन कडे होता सनी पण वेगाने धावला. डिस्टन्स कव्हर केला आणि 2 धावांनी धावसंख्या ज्या अनुमान एरनजाड टीमची 47. 47 धावा आणि अवघा 1 चेंडू पंकज मस्करचा या ओव्हर मधला बाकी आहे. ज्या अनुमान एरनजाड टीमचा फलंदाज चंदू देखील आता स्क्वॉड मध्ये दाखल झालाय. चांगला संघ आहे ज्या अनुमान एरनजाड. 2 संघ आधीच झालेत तरी देखील हा संघ देखील तेवढाच मजबूत आहे ज्या अनुमान एरनजाड टीमचा. धावसंख्या धाव फलकावरती आहे 47. लास्ट बॉल त्रिफलाचित केलं. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटर सनी राणे इथून बाद. ज्या अनुमान एरनजाड टीम 3 ओव्हरची इथून होतीये समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा आहेत 47. 47 धावा आणि फलंदाज इथून बाद झालाय तो मात्र सनी राणे. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय तो मात्र चंदू.
सुरुवात, पहिलाच बॉल आणि दांडी गुल. तिसरा फलंदाज तोही त्रिफळाची क्लीन बाद झालाय. फलंदाज प्रसाद म्हात्रेची ही मोठी फलंदाज अविनाश राणे मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. आजच्या दिवसामध्ये साहिल 11 चिंचपाडा हा संघ देखील तुम्हाला यानंतरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन दिसेल. खरं तर बडवल बी प्लस टीमचा अनुराग आला आणि अनुरागने पहिल्याच बॉल वरती आपल्या वेगाने बीट करत प्रसाद म्हात्रेची विकेट कमावली. 47 धावा झाल्या, चांगली टोटल आहे. पण या मैदानाची आउटफील्ड बघता आणखी काही धावा पाहिजेत, किमान 60 धावा तरी पाहिजे टीम ज्या हनुमान एरंजाड टीमला. कारण ज्या हनुमान एरंजाड संघ क्रिकेटकडे जेवढा चांगल्या पद्धतीने खेळतो तेवढाच कबड्डी देखील एरंजाड मध्ये कबड्डीचा देखील एक चांगला संघ आहे, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. दुसरा बॉल फटका यावेळेला हवेत पकडल्या कॅच, जेबी होते त्या ठिकाणी आणि कॅच इथून कॅरी केली जेबीने आणि धक्का दिला. लगातार दुसरा झटका अनुरागच्या बॉलिंग वरती आलाय टीम ज्या हनुमान एरंजाडला. चांगला खेळतो तेवढा कबड्डी चांगलं खेळतो आणि कबड्डीचे देखील ते प्लेयर आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर उतरतो तो मात्र श्री. खरं तर श्री हा जानमान एरंजाड टीमचा आपण अगदी हॉलिवूड फिल्म मध्ये स्पायडरमॅनला बघितलं होतं, या बिल्डिंग वरून त्या बिल्डिंग वर उड्या मारताना. पण टॅटू स्पेशालिस्ट कबड्डीचा बेस्ट डिफेंडर आहे तो श्री, सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. तर श्रीकडे बघितलं तुम्ही तर त्याची शरीरयष्टी इतकी मजबूत आहे की सहजपणे तो डिफेन्स करतो कबड्डी मध्ये. आता क्रिकेट मध्ये थोडी पॉवर पाहिजे शॉट मध्ये आणि तो फटका फसला फलंदाज अविनाशचा. आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो मात्र बडवल बी प्लस टीमचा गोलंदाज अनुराग. काय पुनरागमन झालंय, 3 विकेट पहिल्या क्लीन बॉलच्या स्वरूपात कमावल्या, त्यानंतर जेबीने कॅच पकडली आणि 4 विकेट. आणि आता 2 बॉलवरती लगातार 2 जय हनुमान एरंजाडच्या विरोधात बडवल बी प्लस टीमचा बॉलर अनुराग विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. 2 बॉल 2 झटके. श्री आलाय न्यू बॅटर, समोर अनुराग. फुल टॉस, पॉवरफुल, उत्तुंग उत्तुंग असा गगनचुंबी षटकार. पॉवर आहे श्रीकडे. आपण चर्चा केली होती की जितकी शरीर यष्टी त्याने बनवली आहे त्या पॉवर पॅक बॅटरची गरज, आणि श्री उतरला आणि त्याने ठोकला षटकार. समोर तितकं चॅलेंजिंग आव्हान आहे ते मात्र गोलंदाज अनुरागचं. हवे ते पकडलाय चेंडू, मिळाली विकेट, झटका दिला श्रीच्या स्वरूपात. आणि 4 बॉल संपलेत अनुरागचे. खरं तर श्रीने एकच शॉट खेळला पण तो इतका दूरवर गेला की डगआउटला देखील समजला की चेंडू नक्की कुठे गेला. इतका भारी शॉट होता श्रीचा. धावसंख्या टोटल 53, बॉल संपले ते मात्र 4. नवीन फलंदाज नयन बोराडे. नयन बोराडे साठी हा चेंडू एका धावेचा कॉल आहे, रनआउटची संधी आणि विकेट इथून बाद होईल. नयन बोराडे इथून बाद आणि नवीन बॅटर बाद होते
आणि आता ऋतिक भोईर उतरलाय समोर, मात्र चंदू या संघाचा हा अनुभवी फलंदाज. अवघा एक चेंडू त्याच्या खात्यात आहे आणि गोलंदाज आहे तो मात्र भडवल बी प्लस टीमचा अनुराग. 53 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल शरीरावरती, अपील जोरदार आणि आणखीन एक विकेट अनुरागच्या खात्यामध्ये. या ओव्हरची तब्बल चौथी आणि टीमच्या खात्यात 5वी विकेट. 5 बॉल आणि 5 विकेट काढल्या तेव्हा भडवल बी प्लस टीमच्या अनुरागने आणि 53 धावसंख्येवरती थांबवलं जय हनुमान एअर टीमला आणि 54 धावांचं टार्गेट, 54 रन्सचं टार्गेट असेल ते मात्र भडवल बी प्लस या टीमला. आणि यानंतर होणारा सामना कळंबोली विपक्ष साहिल 11 चिंचपाडा. कळंबोली टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर नाणेफेकीसाठी या. करण बाबरे यानंतरच्या मॅच मध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत लेग अंपायर
मधली ताकद पाहिली अनुरागच्या स्वरूपात ती बडवल बी प्लस टीमची। आणि आता खरं तर 54 धावसंख्येचं लक्ष घेऊन सलामी स्वीकारेल स्ट्रायकर लाईनला उभा आहे तो समीर, नॉन स्ट्रायकर लाईनला राकेश पाटील आणि गोलंदाजीसाठी ललित भोईर। पहिलाच बॉल फटका, गॅप मोठा आहे, खेळाडू बॉल कव्हर करण्यासाठी धावलाय आणि तोपर्यंत धावा इथून कंप्लीट केल्या त्या मात्र दो। खर तर जय हनुमान एरंजा टीम मध्ये मयूर मेहरला आपण पाहिलं, अगदी मयूर पिसेकर यांच्या वतीने आयोजित ट्रॉफी मध्ये अगदी नुकताच एक 4-5 दिवसापूर्वीच आपण पाहिलं मयूर मेहरला एक बाईक त्या स्पर्धेमध्ये मिळाली। तो मयूर मेहर आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिला आणि आता मात्र बडवल बी प्लसचा समीर 2 धावांची ही सुरुवात। फटका चांगला समीरच्या बॅट मधून, कॅच इथून ड्रॉप, कॅच ड्रॉप इथून करण्यात आली। वेगवान चेंडूवरती तेवढाच वेगाने खेळलेला फटका, चेंडूला जज करू शकले नाही, दोन्ही हातांना स्पर्श करत कॅच ड्रॉप झाली। धावसंख्या इथून 2 बॉल मध्ये 3। बॅटची कडा राकेश पाटीलचा हा शॉट, धावेचा प्रयत्न इथून फसलाय आणि समीर इथून झाला बाद। रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का टीम बडवल बी प्लस या संघाला। थँक्यू डीजे। चला कळंबोली संघाचे कर्णधार, कळंबोली संघ आपण इथे आला असाल तर त्वरित टॉस साठी यायचंय। साईल 11 चिंचपाड्याचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित आहेत आणि सध्या मैदानावरती सुरू असलेल्या मॅच मध्ये तिसऱ्या बॉल वरती झटका दिलाय तो मात्र समीरच्या स्वरूपात टीम बडवल बी प्लस या संघाला। 3 बॉल आणि 3 धावा टार्गेट चेस करायचं ते मात्र 54 धावसंख्येचा। 21 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायच्या जिंकण्यासाठी आता 51। नवीन बॅटर उतरला मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर जेबी। फटका जयेश भोईरच्या बॅट मधून मागे ठोकलाय षटकार। पूर्णांक 50 ची सरासरी आहे, चांगली बॅटिंग करतो जयेश। समोर ठेवला होता चेंडू ललित या गोलंदाजाने, ललित भोईर आणि त्याच्या समोर आहे तो मात्र जयेश भोईर। 5 चेंडू इथून संपले, धावा आहेत त्या मात्र 9। 13.50 13-14 धावा ओव्हर मध्ये आल्या तरी सहजपणे टार्गेट काबीज करता येईल टीम बडवल बी प्लस या संघाला। लास्ट बॉल आहे, चांगला फटका कव्हरच्या वरून खेळलाय, वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या पार होताना दिसतोय। ओव्हर नंबर 1 ची केली आहे समाप्ती, धावा पोहोचल्या त्या चौकाराने जयेश भोईरच्या। धावा संख्या एका ओव्हर मध्ये 13। चेंडू बाकी आहेत या इनिंग मधले 18, विजयासाठी गरज आहे अजूनही 41 या धावा संख्येची।
जबरदस्त शॉट होता जयेश भोईरचा. ऋतिक चेंडूचा पाठलाग करत सनी राणे आता बॉलिंग मार्क वरती आलाय. मयूर पिसेकर 13 धावा झाल्या पहिल्या ओव्हर मध्ये आणि 18 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 41. 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज आहे. मयूर पिसेकर यांच्या वतीने आयोजित ट्रॉफी मध्ये सनी राणे जो आता बॉलिंग मार्क वरती आला याच्या नावावरती 15 विकेट त्या स्पर्धेमध्ये होत्या आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं होतं. ज्या अनमान एरंजा टीमने मयूर मेहर सर्वोत्तम फलंदाज ठरला होता, बाईक विनर खेळाडू त्या स्पर्धेत आणि त्यांच्या विरोधात बडवल बी प्लस टीमने चांगला परफॉर्मन्स करत आतापर्यंत जयेश भोईरच्या 2 शॉटने धावसंख्या ती मात्र 13. 18 बॉल इथून शिल्लक आहेत आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी 41. पहिलाच बॉल राकेश पाटीलचा स्टँड अँड डिलिव्हर शॉट सीमा पार ठोकला षटकार. जबरदस्त शॉट. हा चांगला चेंडू होता सनी राणेचा. 16 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत आता 35. 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. कळंबोली संघ आपण इथे उपस्थित झाला असेल तर टीम कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. चांगला बॉल सनी राणे इथून कमबॅक करतोय जय हनुमान एरंजा टीम साठी. आता चेंडू बाकी आहेत या मॅच मध्ये 15 धावा पाहिजे जिंकण्यासाठी कंपल्सरी 35. 15 बॉल 35 धावांची गरज. राकेशचा फटका चांगला आहे, गॅप आहे, खेळाडू धावतात बॉल कव्हर करण्यासाठी. बॉल फसवून गेलाय, पुढे निघाले, वेगाने धावले आणि चेंडू सीमा पार. राकेश पाटीलचा आलाय चौकार. मात्र 14 बॉल आणि गरज आहे ती मात्र 31 या धावसंख्येची. जबरदस्त बॅटिंग. 1-2 फटक्यांनी मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये जयेश भोईरने 10 धावा केल्या तर या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये 10 केल्या त्या राकेश पाटीलने. थोडं टेन्शन आहे आता जय हनुमान एरंजा टीमला, कारण तगड्या गोलंदाजीच्या समोर इतकी जबरदस्त बॅटिंग आहे ती बडवल बी प्लस या संघाची आणि आता गरज आहे 14 बॉल आणि 31 या धावसंख्येची. चांगला शो आपण पाहतोय राकेश पाटीलच्या स्वरूपात. बॅटिंग मधून थोडं फिल्डिंग चेंज करावी लागेल, टीम मीटिंग घ्यावी लागली जय हनुमान एरंजा टीमला. राकेशच्या बॅटमधून शॉट ऑफ द मॅच, लॉंगेस्ट षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून. तगडा प्रहार होता गोलंदाज सनी राणेवरती. मयूर पिसेकर आयोजित ट्रॉफी मध्ये 15 विकेट घेणाऱ्या बॉलर वरती मात्र राकेश पाटीलचा हा या आजच्या दिवसाचा लॉंगेस्ट षटकार पूर्ण जय हनुमान एरंजा टीमला. कारण आता मॅच समोर लक्ष आहे, 13 बॉल गरज आहे ती मात्र 25 धावा. पाच चेंडू खेळलाय राकेश, 2 चेंडू डॉट आले सनी राणे कडून. 3 बॉल वरती 2 षटकार आणि 1 चौकार खेळलाय राकेश पाटीलने. 13 बॉल आणि विजयासाठी धावा पाहिजेत 25. सनी राणेची ही ओव्हर नंबर 2. लास्ट बॉल इथून टाकला जाईल. समोर येतो राकेश पाटील. हरी कालेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. चांगला शॉट राकेश पाटीलच्या बॅट मधून, खेळाडू नाही येत त्या झोन मध्ये. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडलाय, चेंडू सीमा पार. चौफेर फटकेबाजी केली राकेश पाटीलने आणि धावा संख्या धावा फलकावरती 54चं टार्गेट असताना आता विजयासाठी धावा पाहिजे त्या मात्र 21. टोटल धावा झाल्यात आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33. कळंबोली टीमचे संघनायक आपण आला असेल तर टॉस साठी या. 33 धावा झाल्यात आणि आता 12 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 21. 20 धावांची ओव्हर आली
3 ओव्हर मध्ये 41 पाहिजे होत्या. सनी राणेवरती इतकी जबरदस्त बॅटिंग केली राकेश पाटीलने. ओव्हर मध्ये 2 षटकार आणि 2 चौकाराने 20 धावा केल्या आणि आता पाहिजे 2 ओव्हर मध्ये 21. फार विचार करावा लागतो जहानमान एरंजा टीमला, कारण आता सामना पाहिलं गेलं तर आधी सामना थोडा जड होता, पण त्यानंतर राकेश पाटीलने सामना थोडा सोपा केलाय. तो मात्र बडवल बी प्लस टीम साठी पंचांच्या भूमिकेत लेग अंपायर म्हणून करण बाबरे सर चांगली कामगिरी करतायत. खरं तर हरी कालेकर या ठिकाणी उपस्थित झाले. दादांचं कौतुक आहे. चेंज द गेम वंजारपाडा टीमचे एक चांगले सपोर्टर नेहमी टीमच्या पाठीशी असतात. त्यांचंही आपण त्याचबरोबर रतनजी बाबरे साहेब देखील या ठिकाणी. साहेब आपलं देखील स्वागत. आपणही स्टेज वरती यावं. खरं तर रतन बाबरे साहेब आयोजकाच्या भूमिकेत आणि इथून मात्र चांगला शॉट आलाय. जयेश भोईरच्या बॅट मधून आलाय हा चौकार. बॉल आणि आता 17 धावांची गरज आहे. फुल टॉस साहिल भोईर वरती. इथून फटका खेळलाय. कॅच इथून ड्रॉप. चंदू होते त्या ठिकाणी. मिसफील्ड झाली. 2 धावा घेतल्या जयेश भोईर आणि राकेश पाटील. 2 धावा. सामना आता 10 बॉल आणि 15. दोनही बाजूने अटॅक सुरू आहे. एका बाजूला जयेश भोईर, दुसऱ्या बाजूला राकेश पाटील. 10 मध्ये 15 पाहिजे. साहिल भोईर ओव्हर नंबर 3. खाली राहिले चेंडू. खाली राहिला यावेळेस. डॉट बॉल आलाय. 9 चेंडू आणि 15. अजूनही सामना पाहिला तर दोन्ही टीमच्या बाजूने 50-50 आहे. जयेश भोईर आणि राकेश पाटील चांगले सेट झाले. तुफानी हल्ले चढवतायत आणि समोर मात्र साहिल भोईर आलाय. मलिंगा स्टाईलने तो बॉलिंग करतोय आणि 9 बॉल मध्ये धावा कंपल्सरी. 54चा टार्गेट होता. आता पाहिजेत कंपल्सरी धावा 15. फटका येतो जयेश भोईरच्या बॅटमध्ये. ऑन साइडला स्वतः गोलंदाज साहिल भोईर. बॉल कव्हर केलाय. डायरेक्ट हिट पासून थांबला त्या ठिकाणी. कव्हर नव्हतं आणि त्या कारणास्तव मात्र इथून सिंगल मिळाली बडवल बी प्लस टीमला. आता 8 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या 14. मागच्या ओव्हर मध्ये सनी राणेवरती 20 धावा ठोकल्या होत्या राकेश पाटीलने. जरी सनी राणेने मयूर पिसेकर ट्रॉफी मध्ये 15 विकेट घेतल्या असं तरी त्याच्या विरोधात खतरनाक बॅटिंग केली ती राकेश पाटीलने. वन मॅन शो दाखवला. पूर्णपणे हवी ठरला तो सनी राणेवर. आणि आता साहिल भोईरच्या आगे पुन्हा स्ट्राईक मिळालेले कॅप्टन राकेश पाटीलला. आणि आता 8 बॉल आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी 14. नंबर 1 प्लेयर आहे बडवल बी प्लस टीमचा राकेश पाटील. साहिल भोईर 8 बॉल 14 ची गरज. बॉल 5वा. फटका राकेश पाटीलचा. विकेट किपर वेगाने धावले सनी. तोपर्यंत सिंगल मिळेल आणि आता 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 1 बॉल या ओव्हरचा शिल्लक आहे साहिल भोईरचा. षटक मात्र समाप्तीकडे. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला जातो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनने थोडं त्रस्त केलं ते मात्र जहानमान एरंजा टीमला. 7 बॉल आणि 13 पाहिजे. कळंबोली संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. कळंबोली टीम आपलं स्वागत आहे आणि विनंती करतो की लगेच आपण टॉस साठी या. चिंचपाडा संघाचा कॅप्टन अगदी 20 मिनिटं झाली आपली वाट बघतोय. साहिलचा हा लास्ट बॉल. जयेश भोईरचा हा शॉट. सिक्सर ठोकला जयेश भोईरने.
7. चला साहिल 11 चिंचपाडा टीमचे कॅप्टन आणि कळंबोली टीमचे कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या, कारण हा सामना आता अवघ्या 6 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे आणि बडवल बी प्लस संघाचा परफॉर्मन्स बघता हा सामना कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत जाणार नाही असं वाटतं, कारण जयेश भोईरने काय बॅटिंग केली. योगेश देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश आपण नाणेफेकीसाठी या. साहिल 11 चिंचपाडा संघ आपली वाट बघतो आणि हा सामना देखील समाप्तीकडे आणि 6 बॉल मध्ये कंपल्सरी धावा पाहिजे 7. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र साहिल बोराडे. अजूनही आपण सांगू शकत नाही, कारण जहानमान एरंजाड हा संघ देखील तेवढ्याच फॉर्म मध्ये, पण चांगल्या बॉलिंग समोर काय तुफानी बॅटिंग केली. विशेषतः जयेश भोईरचं आपण कौतुक करू. त्याचबरोबर राकेश पाटीलचं देखील. आता फक्त 7 धावांची गरज आहे. लक्ष आता थोडं राहिलंय आणि त्यासाठी साहिल आलेत. पहिलाच बॉल राकेश पाटीलचा फटका, पिकअप शॉट चांगला आहे आणि कॅच केली आहे इथून ख्यारी. विकेट जाईल इथून राकेश पाटील. चला चला यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन कळंबोलीचा संघनायक आपण या टॉस साठी. प्लीज जेवढे पण खेळाडू उपस्थित झाले कळंबोली संघ आपण रिपोर्ट करा. आणि 5 चेंडू मध्ये आता गरज आहे कंपल्सरी 7 धावांची. नवीन बॅटर उमेश उतरलाय. साहिल बोराडे आले. माजी सभापती चषक 2024 वंजारपाड्याची स्पर्धा आणि मॅच आता रंगात आली आहे. राकेश पाटील विकेट आली. 5 बॉल मध्ये धावा पाहिजे तर मात्र 7. चला दोन्ही कॅप्टन आले. आपण हरी कालेकर यांना विनंती करूया की आपण पुढील मॅचचा टॉस इथे करावा. गोलंदाज साहिल बोराडेने टाकला इथून व्हाईट बॉल. 5 बॉल धावा पाहिजे आता 6. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आले. साहिल 11 चिंचपाडा आणि त्याचबरोबर जहानमान कळंबोली. टॉस इथून केला जातोय. कॉल असेल साहिल 11 चिंचपाडाचा. हरी कालेकर दादांच्या हस्ते आपण करतोय टॉस. कॉल आहे. टॉस जिंकलाय तो जहानमान कळंबोलीने. डिसिजन पेंडिंग आहे. 5 चेंडू 6 पाहिजेत आणि उमेश जामगरेचा विनिंग शॉट. गगनचुंबी मॅच जिंकून देणारा हा षटकार. जिंकलाय इथे बडवल बी प्लस आणि पराभूत केलंय ते मात्र जय हनुमान एरंजाडे या टीमला. 54 धावा इथून चेस केल्या. 20 चेंडू मध्ये 54 धावा चेस केल्या त्या बडवल बी प्लस या टीमने. अभिनंदन टीम बडवल बी प्लस. आणि या विजयाचा हिरो ठरला खरं तर जयेश भोईर आणि राकेश पाटीलची बॅटिंग भारी झाली, पण ज्या गोलंदाजाने